ओम नमो भगवते वासुदेवाय. वैनाच्या मृतदेहातल्या बाहूंचं मंथन केलं आणि त्याच्यातून एक युग्म जन्माला आलं, एक पुरुष आणि एक स्त्री. त्याला बघितल्यानंतर ऋषी म्हणाले की हा जो पुरुष आहे हा भगवान विष्णूंच्या विश्वपालिनी कलेतून प्रकट झालाय आणि ही जी स्त्री आहे ही त्या परमपुरुषाच्या पासून कधीही वेगळी न होणारी अशी जी शक्ती आहे, लक्ष्मी आहे, तिचा ती अवतार आहे. आणि हा जो पुरुष आहे हा आपल्या पुढच्या आयुष्यात आपल्या यशाचं कीर्तीचं प्रसार करणार असल्यामुळं त्याचं नाव पृथुश्रवा, पृथू असं होईल, तो सम्राट असेल. आणि ही जी सुंदर दिसणारी स्त्री आहे, जिचे दात सुंदर आहेत, गुण आणि आभूषणांनी जी शोभून दिसते, ही जी स्त्री आहे ही स्त्री त्या पृथूला आपला पती म्हणून स्वीकारेल, बरेल, आणि तिचं नाव आरती असेल. मैत्रीजी हे सगळं सांगितल्यानंतर विदुरांना सांगतात की ही जोडगोळी जेव्हा जन्माला आली तेव्हा त्याच्यानंतर सगळ्या उपस्थित ब्राह्मणांनी त्या पृथ्वीची स्तुती करायला सुरुवात केली. आजूबाजूला असलेल्या श्रेष्ठ अशा गंधर्वांनी गुणगान करायला सुरुवात केली. सिद्धांनी त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव केला. अप्सरा त्यांच्यासमोर अतिशय सुंदर पद्धतीने नाचायला लागल्या. आकाशामध्ये शंख, तुरही, मृदंग, दुंदुभी इत्यादी मंगलवाद्य वाजायला लागली. सगळ्या देवता, ऋषी, पितर हे आपापल्या लोकातून, आपापल्या स्थानातून तिथे आले आणि जगद्गुरु ब्रह्माची देवता आणि अन्य देव सुद्धा, उच्च कोटीचे जीव तिथे येऊन पोहोचले. त्या सगळ्यांनी पृथ्वीच्या देहाचं परीक्षण केल्यानंतर त्यांना असं आढळलं की त्याच्या उजव्या हातामध्ये भगवान विष्णूंची हस्तरेखा आहे. म्हणजे भगवान विष्णूंच्या हातावर जशा रेखा आहेत तशाच रेखा त्याच्या उजव्या हातावर आहेत आणि त्याच्या पावलांवर कमळाचं चिन्ह दिसत आहे. त्यावरूनच त्यांनी ताडलं की नक्की हा भगवान श्रीहरींचा अंश आहे. आणखीन एक त्याला दुसरं कारण असं होतं की त्याच्या हातावर अन्य कुठल्याही रेषांनी छेदलं न जाणारं असं चक्राचं चिन्ह होतं. त्यामुळे त्यांची खात्री आली की हा भगवान विष्णूंचाच अंश आहे. सगळ्या वेदवादी ब्राह्मणांनी पृथू महाराजांच्या अभिषेकाची तयारी केली, व्यवस्था केली. त्याच्यासाठी आवश्यक असलेली सगळी सामग्री या लोकांनी गोळा केली आणि त्यावेळेला नदी, समुद्र, पर्वत, सर्प, गायी, पक्षी, मृग, स्वर्ग, पृथ्वी आणि अन्य सगळ्या प्राण्यांनी सुद्धा आपापल्या परीने विविध प्रकारच्या भेटी द्यायला सुरुवात केली. सुंदर भरजरी वस्त्र आणि नानाविध अलंकार यांच्या योगानं पृथू महाराजांचा विधिवत राज्याभिषेक झाला आणि त्यावेळेला अनेक अलंकारांनी सजलेल्या, नटवलेल्या महाराणी अर्चीच्या बरोबर ते जणू काही प्रति अग्निदेवत असे शोभून दिसत होते. मैत्रीजी पुढे म्हणाले की कोणी कोणी काय काय भेटी दिल्या ते आता मी तुम्हाला सांगतो. कुबेरानं अतिशय मोठं विस्तृत असं सोन्याचं सिंहासन त्याला दिलं. वरुणानं चंद्रासारख्या शुभ्र आणि निष्कलंक अशा प्रकाशमय छत्राची त्याला देणगी दिली की ज्याच्यामुळे आजूबाजूला अखंडपणे पाण्याचे तुषार उडत होते, गारवा येत होता. वायूनं 2 चवऱ्या दिल्या, धर्मानं कीर्तमयी अशी माला दिली, इंद्रानं अतिशय मनोहर असा मुकुट दिला, यमानं सगळ्यांचं दमन करणारा असा दंड दिला, ब्रह्मदेवानं वेदमय असं कवच दिलं, सरस्वतीने अतिशय सुंदर देखणा हार दिला,
भगवान विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र दिलं. विष्णूंची प्राणप्रिया लक्ष्मी तिनं पृथू महाराजांकडे अविचल अशी संपत्ती दिली. रुद्रानं 10 चंद्रांच्या चिन्हांनी युक्त असा ज्ञानासकट तलवार दिली. अंबिका देवींनी 100 चंद्राचा आकार असलेली अशी ढाल दिली. कोणी त्याला अमृतमय असा घोडा दिला. विश्वकर्म्याने अतिशय सुंदर रथ दिला. अग्नीने दुभती जनावर दिली, बकरे गाई वगैरे. तसंच विविध प्राण्यांच्या शिंगांपासून बनवलेलं धनुष्य दिलं. सूर्यानं आपल्या तेजोमय बाणांनी त्याला आहेर केला. पृथ्वीनं केवळ चरणस्पर्शाच्या योगानं अभिष्ट असं स्थान देणारी योगमयी पादुका त्याला दिली. अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या देणग्या भेटी दिल्या. गंधर्वादी लोकांनी नाचणं गाणं म्हणजे नृत्य गायन किंवा वाद्यवादन, क्षणात अंतर्धान होण्याची शक्ती, अशा अनेक गोष्टी दिल्या. समुद्रानं आपल्या ठिकाणी निर्माण झालेला शंख दिला. आणि ह्याच्यानंतर सूत, मागध आणि वंदीजन या लोकांनी ऋतुश्रवा राजाची स्तुती करायला सुरुवात केली. सूत याचा अर्थ आहे पुराणांचं कथन करणारे. ते पुराण सांगतात ते सूत आहेत. ब्राह्मण स्त्री आणि क्षत्रिय पुरुष यांच्यापासून जन्माला आलेली जी प्रजा आहे त्यांना सूत असं म्हटलं जातं. तेव्हा पुराण सांगणं हे सूतांचं काम आहे. मागध याचा अर्थ आहे क्षत्रिय स्त्री आणि वैश्य पुरुष यांच्यापासून जन्माला आलेली संतती. आणि हे मागध लोक वंशक्रमानं राजांच्या बिरुदावलीचं गायन करतात. समोर उपस्थित असलेल्या राजाच्या वंशात पूर्वी कोणकोणते राजे होऊन गेले, त्यांनी काय काय पराक्रम केले याचं वर्णन केलं जातं की त्याच्यातून ह्या राजाला प्रेरणा मिळेल, स्फूर्ती मिळेल. आणि वंदीन जे आहेत, वदन्ते वंदन्ते स्तुवन्ते तत्शीलाः इति वंदिना, असं त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं. थोडक्यात ते स्तुती पाठक असतात. सूता पौराणिका प्रोक्ता मागधा वंश संसकाः वंदिनस्तु अमल प्रज्ञा प्रस्ताव सदृशोक्तया. हे वंदिन जे आहेत हे अत्यंत निर्मळ अशी प्रज्ञा असलेले आहेत. आणि ते समोरच्या राजानं पुढे काय काय काम करायचंय त्याचं वर्णन ते करतात. अशा या सूत, मागध आणि वंदिन ह्या लोकांनी त्या राजाची स्तुती करायला सुरुवात केली. आणि ती स्तुती ऐकल्यानंतर त्यांचा तो अभिप्राय जाणून हा महापराक्रमी पृथू राजा हसत हसत त्यांच्याशी अतिशय गंभीर वाणीने बोलायला लागला. तो काय म्हणाला पुढच्या भागात बघू. ओम नमो भगवते वासुदेवाय.